ठाणे जिल्ह्यामध्ये खड्ड्यांमुळे 24 तासात दोघांचा बळी गेला। ठाणे महापालिकेच्या TDRF जवानाचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला। शहापूरवरून ठाण्यात ड्युटीवर येत असताना दुचाकी खड्ड्यात गेल्यामुळे त्याचा अपघात झाला। खड्डा इतका मोठा होता की दुचाकीचे दोन्ही टायर फुटले। TDRF जवान विकास गोरे यांचा जागीच मृत्यू झाला। शहापूर इथे सकाळी 5:30च्या दरम्यान अपघात झाला। भिवंडी इमारत दुर्घटनेत बचाव कार्यामध्ये विकास गोरे सहभागी झाले होते। शिवाय इरशाळवाडी, तळई भूस्खलन आणि बदलापूर इथे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता। आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे? आज जर एवढ्या लोकांचा मृत्यू होत असेल आणि तरी सुद्धा जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल, सरकारला जाग येत नसेल, बांधकाम मंत्र्यांना जाग येत नसेल, तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे की तुम्ही फक्त खासदार आणि आमदार बोलण्याच्याच पाठी राहणार आहात? माझी विनंती आहे सर्व प्रशासनाला की ताबडतोब आता गणपती येत आहेत, दहीहंडी सुरू होईल, यातून एखादा बाळ गोपाळ जाऊ नये, एखादा गणेश भक्त जाऊ नये, याची तरी आता काळजी घ्यावी, एवढीच माझी प्रशासनाला आणि राजकीय नेत्यांना विनंती। खूप अत्यंत दुर्दैवी मला वाटतं ही घटना घडली आहे। आज खड्ड्यांचे विषय ठाणे महानगरपालिकेच्या मध्ये होत असताना आज मी पूर्ण आदेश दिले आहेत अधिकाऱ्यांना की पुन्हा एकदा या सर्व रस्त्यांची पाहणी करून घेण्यात यावी, कारण असे हे या घटना पुन्हा होऊ नयेत याची काळजी ठाणे महानगरपालिका घेत आहे। या सगळ्या संदर्भात मृताच्या नातेवाईकांनी काय भावना व्यक्त केल्यात त्या ऐकूयात। 4 वाजता चालत कामावर होतो इथं आता संध्याकाळी तर रस्त्यात जाता जाता त्याला खड्डे लागले, त्यांना खड्ड्यात गाडी उडली ना। प्रशासनाने लक्ष लावावं, रस्ते चांगले करावे। अजून झाला मग त्यांना त्याचं काहीतरी भरपाई पाहिजे। बायका पोरांना पुरीच आहेत, गाडी उडली पोराची, आज अपघात झाला। प्रश्न आहे, बारीक बारीक छोट्या छोट्या पोरी आहेत, रडला एवढं खड्डे पडलं, गाडी उरली, त्याच्या मुलं झालं सगळं, या खड्ड्यामुळे गाडी उरली त्याची।